नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु असावा. गुरु का करावा? गुरुचे आपल्या आयुष्यातील स्थान काय आहे? गुरु शिष्याचं नातं कसं असावं? आपण आपल्या घरच्या घरी आपल्या स्वामींना गुरु मानायचं का? आणि ते कसं मानायचं, या सर्वाबद्दलची माहिती आणि गुरुचे आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये काय स्थान आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या आयुष्याला वळण देणारा, मार्गदर्शन करणारा, दिशा दर्शवणारा आपल्या आयुष्यात प्रत्येक पाऊलू आपल्याला गुरु भेटतोच. प्रथम आपला गुरु असतो तो म्हणजे आई. आई आपल्या बाळाला जसं सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून ज्ञान देते, तसं ज्ञान देणारा, प्रत्येक पावलावर आपलं मार्गदर्शन करणारा आपल्या आईवडिलाप्रमाणेच आपला गुरु असतो. आणि ते इतरही गुरु असू शकतात, परंतु आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करण्यासाठी आपल्याला एक विशेष गुरु करावा लागतो. आणि तो कसा करायचा त्याबद्दल काय, गुरु तोच असतो जो आपल्या अज्ञानाचे रूपांतर ज्ञानात करतो, तुमच्या शंका दूर करतो, अंधारूपी आयुष्यात प्रकाशाचा किरण घेऊन येतो. हा गुरु काहींना पुस्तकातून भेटतो, काहींना आपल्या मार्गदर्शकातून भेटतो, तर काहींना अडचणीत मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तीमधून सापडतो, तर काहींना आपल्या आत्म्यामध्ये देखील गुरु सापडतो. कारण जेव्हा आपला अंतरात्मा आपल्याला प्रत्येक गोष्टीची साक्ष देत असतो, चांगल्या वाईट गोष्टी आपल्याला आपला विवेक जागा होऊन आपल्याला समजतात, त्यावेळी तो अंतरात्मा देखील आपला गुरुच असतो. आजच्या जीवनात गुरु आपल्या आत्म्याला जागृत कसा करतो? गुरु बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा पहिला गुरु म्हणजे त्याची आई आणि वडील, दुसरा गुरु नंतरचे त्याचे शिक्षक असतात. गुरुमधला गुरु शब्दाचा अर्थ म्हणजे गकार म्हणजे सिद्ध, रकार म्हणजे पापांचं दहन आणि उकार म्हणजे विष्णूचं अव्यक्त स्वरूप, असा ह्या गुरु शब्दाचा अर्थ आहे. ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी तो ओळखता यावा यासाठी गुरु लागतो. आणि गुरु प्रसन्न झाला तर ईश्वराला प्रसन्न करण्याची गरज नाही. ईश्वर आपल्याला आपोआप प्रसन्न होतो. त्यासाठी गुरुपद असणं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. गुरु करण्यासाठी काय करावं? गुरु कसा करावा? तर गुरु आपल्याला आपल्या स्वभावातून शिकण्यापेक्षा इतरांचा सल्ला घेतला आपले जीवन आपले समृद्ध होण्यासाठी गुरुच्या ज्ञानाची, गुरुच्या उपदेशाची आपल्या जीवनामध्ये खूप गरज असते. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला गुरु करणं, गुरु आपल्या आयुष्यात आणणं हे महत्त्वाचं असतं. परंतु आपण गुरुच्या शोधात फिरण्यापेक्षा गुरु स्वतःहून आपल्या शिष्याच्या शोधात असतात आणि योग्य वेळ आल्यानंतर गुरु आपोआप आपल्या शिष्यापर्यंत पोहोचतात. आणि तो गुरु शिष्याच्या भेटीचा योग असतो, जो आपल्या आयुष्यात नक्कीच यावा लागतो. आपल्या आयुष्यात गुरु असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचे योग्य मार्गदर्शन मिळते. आपले साधना, जप, पूजा योग्य पद्धतीने कसे करता येतात हे गुरु आपल्याला सांगतात. मनातील संभ्रम दूर होतो आणि एखाद्या गोष्टीबद्दलची भीती दूर होऊन आत्मविश्वास देखील आपल्याला गुरूंच्या सानिध्यामुळं भेटतो. आणि त्यातूनच आपली आध्यात्मिक प्रगती व्हायला सुरुवात होते. जीवनातील चांगले वाईट ओळखण्याची विवेकबुद्धी विकसित होते गुरुच्या मार्गदर्शनामुळे. गुरुच्या आशीर्वादामुळे आपल्या साधना मार्गामध्ये सातत्य येते आणि आपल्याला नवीन साधना करण्याची प्रेरणा देखील मिळते. गुरु करणे हे पुरेसे नसते, तर गुरुच्या शिकवणीनुसार आचरण करणे, गुरुच्या उपदेशावर चालणे, गुरुच्या मतावर सहमती दर्शवणे, त्याचबरोबर गुरुवर श्रद्धा ठेवून नियमितपणे साधनेचा मार्ग स्वीकारणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. जसे आपल्याला शाळेमध्ये शिक्षण घेताना शिक्षकाशिवाय ते शिक्षण पूर्ण होत नाही, तसेच आपली आध्यात्मिक प्रगती पुढच्या पातळीवर जाण्यासाठी आपल्या आयुष्यात गुरुचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याला गुरु करताना तो अनुभवी असावा. त्याच्यावर आपला विश्वास ठेवण्यापूर्वी त्याच्याबद्दलची पुरेशी माहिती आपल्याला असणे अत्यंत गरजेचे असते. विधियुक्त गुरु करताना गुरुचे आचरण, गुरु कसा आहे, ज्या व्यक्तीला आपल्याला गुरु मानायचा आहे तो भोंदू तर नाही ना, फसवेगिरी करणारा नाही, याबद्दल पुरेशी खात्री झाली पाहिजे. त्याचं आचरण कसं आहे, तो सद्विवेक बुद्धीचा गुरु आहे का, तो अंधश्रद्धा अशा गोष्टीवर विश्वास ठेवणार तर नाही ना, याबद्दलची माहिती आपल्याला पुरेशी असायला हवे. आणि त्या गुरुची आध्यात्मिक प्रगती काय आहे हे देखील तपासून पाहणं, त्यासाठी त्यांचे सत्संग, प्रवचन, साधना काय आहेत हे जाणून घेणं
अत्यंत गरजेचं असतं. त्याचे विचार तुम्हाला खरंच मनापासून पटतात का? ते पहा. त्या व्यक्तीच्या युक्तिवादाला तर्कसंगती लाभते का ते देखील पाहावे. गुरु करताना योग्य मार्गदर्शन मिळेल आपल्याला त्याच्याकडून, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करण्याची त्यामध्ये पात्रता आहे का, आणि तो आपल्याला खात्रीशीर सन्मार्ग दाखवेल का, याबद्दलची आपल्याला शाश्वती असणं देखील गरजेचं आहे. भारतीय परंपरेमध्ये मानले जाते की योग्य शिष्य तयार झाल्यानंतरच योग्य गुरुची भेट होते. त्यामुळे प्रामाणिक साधना, प्रार्थना किंवा विवेक यांना महत्त्व दिले जाते. आपल्याला कुठल्या संप्रदायामध्ये गुरु करायचा आहे हे देखील महत्त्वाचं आहे. आपण ज्या संप्रदायामध्ये आपला भक्तिमार्ग असेल त्या संप्रदायामधील गुरु करावा. जसं की नाथ संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल किंवा वारकरी संप्रदाय असेल, यामध्ये ज्या संप्रदायामध्ये आपली भक्ती दृढ आहे, आपण पूर्वापार भक्ती करत आलेलो आहोत, त्या संप्रदायामधीलच गुरु भेटणं देखील गरजेचं असतं. होणे तर आपल्या मनात आले आणि आपल्याला गुरु भेटला, गुरुभक्तीचा योग आला आणि गुरु मिळाला असे होत नाही. तर जोपर्यंत आपल्याला गुरु भेटत नाही तोपर्यंत काय करावे, तर आपण ग्रंथ आपल्याकडील असतील ते गुरु मानले, त्यातून ज्ञान मिळवले तरीही चालते. किंवा मग सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे आपण आपली ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्या देवावर, त्या देवांच्या फोटोला गुरु मानणे. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे स्वामी समर्थांना देखील आपण गुरु मानू शकतो किंवा दत्तगुरूंना देखील आपलं गुरुपद देऊ शकतो. यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण घरच्या घरी आपल्या देवांना आपल्या गुरुचे स्थान देऊ शकतो. तर त्यासाठी विधी काय करायचा आहे, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून आपल्याला प्रातःविधी आवरल्यानंतर सकाळी आपल्याला ज्या देवाला गुरु बनवायचे आहे, उदाहरणार्थ आपल्याला स्वामींना गुरु बनवायचे आहे, तर आपण सकाळी स्वामींच्या मूर्तीला विधियुक्त षोडोपचारी जमेल तर षोडोपचारी स्नान घालायचं आहे, पूजा करायची आहे. तर किंवा मग पंचोपचार पद्धतीने पूजाविधी केला तरीही चालते. आपल्याला सकाळी पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे गुरुच्या मूर्तीवर. आणि त्यानंतर आपल्याला त्यांची पूजा झाल्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, त्यासोबत एक फूल घ्यायचं आहे आणि खडीसाखर घ्यायची आहे. आणि खडीसाखर त्यांच्यासमोर ठेवून आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे स्वामीराया, तुम्ही आता माझ्या जीवनामध्ये गुरुचं स्थान रिकाम आहे, त्यामुळे तुम्ही माझे गुरु व्हा आणि तुम्ही माझ्या गुरुच्या स्थानी मला आपला शिष्य मानून घ्या आणि माझी प्रार्थना स्वीकार करा. आणि मला माझ्या जीवनाच्या मार्गावर पावलोपावली माझ्या जीवनाचे तुम्ही मार्गदर्शक व्हा. तुम्ही माझी आध्यात्मिक प्रगती वाढवा आणि माझ्याकडून माझी भक्ती तुमच्यापर्यंत पोहोचेल अशा प्रकारे भक्ती करून घ्या. आणि या भक्तीचं उत्तर ज्ञान आहे ती मला प्रदान करा अशी त्यांना विनंती करायची आहे. आणि तुमच्या आशीर्वादाने माझ्या जीवनात शास्त्रशुद्ध गुरु व्हावा याचा देखील आशीर्वाद मागायचा आहे. ज्यावेळी शास्त्रयुक्त पद्धतीनं आपल्याला गुरु भेटेल तेव्हा तोपर्यंत आपण आपल्या घरीच आपल्या देवांना गुरुपद द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण घरच्या घरी आपल्या घरातील देवी देवतांना गुरु देखील मानू शकतात. ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे त्यांना किंवा स्वामी समर्थांना आपण गुरु मानायचे आहे. आणि आपला गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा करायचा आहे. आपण असं जरी केलं तरी आपल्या जीवनामध्ये जे गुरुचं स्थान रिकामे आहे ते नक्कीच भरून येण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमेनिमित्त अशा रीतीने आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचे आहे. आणि नंतर गुरुमंत्र कुठला घ्यायचा, तर आपण स्वामींना गुरुपद दिल्यानंतर स्वामीच आपले गुरु आणि आपण आपल्या स्वामींचेच नामजप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. आपल्याला ज्या देवाला गुरु मानायचे त्या देवाचा जो प्रगाढ